तुमचं आधार कार्ड बंद होणार। कायदेशीर पुरावा म्हणून आधार कार्डकडे पाहिलं जातं, मात्र हेच आधार कार्ड बंद होणार। सरकार आधार कार्ड बंद करण्याची तयारी करतंय। आधार कार्ड बंद झाल्यास कायदेशीर पुरावा म्हणून कोणती कागदपत्र द्यावी लागणार? तुम्ही आधार कार्ड वापरत असाल तर तुमच्यासाठी धक्का देणारी बातमी आता समोर आली आहे। 1 डिसेंबर 2025 पासून आधार कार्डवर नवीन नियम या ठिकाणी लागू होत आहेत। यामध्ये अनेकांची आधार कार्डची सुविधा बंद करण्याचा निर्णय आता सरकारने घेतला आहे। वाढत्या फसवणुकीला आळा घालण्यासाठी सरकारच्या माध्यमातून आधार कार्डवर नवीन 3 नियम या ठिकाणी लागू करण्यात येत आहेत। सगळ्यात महत्त्वाचा पहिला नियम या ठिकाणी लागू होतोय तो म्हणजे बँकेच्या संदर्भातील आलेला आहे। तुम्ही जर तुमच्या कोणत्याही बँकेला आधार कार्ड लिंक केला असेल तर तुमच्यासाठी अर्जंट सूचना सरकारच्या माध्यमातून देण्यात आली आहे। जर बँकेच्या खात्याला आधार कार्ड तुम्ही लिंक केलेलं असेल तर तुम्हाला 1 डिसेंबर पासून बँकांच्या काही सूचना देखील आता यामध्ये सांगण्यात आल्या आहेत। जे नागरिक आता या सूचना पाळणार नाहीत त्यांची आधार कार्डची सुविधा पुढील 5 वर्षांसाठी या ठिकाणी बंद करण्याचा निर्णय सरकारच्या माध्यमातून घेण्यात येणार आहे। त्यामुळे तुमच्याकडे आधार कार्ड असेल आणि बँकेच्या खात्याला जर ते आधार कार्ड लिंक केलं असेल तर तुम्ही काळजीपूर्वक हा व्हिडिओ बघणं गरजेचं आहे। यामध्ये स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये तुम्ही खातेदार असाल आणि आधार कार्ड बँकेला लिंक केला असेल, तसेच महाराष्ट्र बँक असेल, बँक ऑफ इंडिया असेल, सगळ्यात महत्त्वाचं पोस्ट ऑफिस असेल, पोस्टात तुम्ही बँकेच्या खात्याला आधार कार्ड लिंक केला असेल, तसेच त्या ठिकाणी बँक ऑफ बडोदा, जिल्हा मध्यवर्ती बँक अशा जवळपास 16 बँकेतील ग्राहकांनी आधार कार्ड बँकेला जर लिंक केला असेल तर तुम्हाला बँकेचे व्यवहार आता 1 डिसेंबर पासून करता येणार नाहीत, कारण आधार कार्डवरच नवीन 3 ते 4 नियम या ठिकाणी सरकारने लागू केले आहेत आणि हेच आधार कार्ड बँकेच्या खाते क्रमांकाला लिंक केलेलं असतं। त्यामुळे जे नागरिक याचे पालन करणार नाहीत त्यांची आधार कार्डची सुविधा पुढील 5 वर्षांसाठी या ठिकाणी बंद करण्याचा निर्णय आता घेतलेला आहे। त्यामुळे कोणत्या नियमांतर्गत कोणकोणत्या सूचना पाळायच्या आहेत, कोणकोणती कामे करायची आहेत आणि कोणकोणते नियम या ठिकाणी लागू झालेत नक्की पहा। आधार कार्डवरील त्या ठिकाणी नियम सरकारने यासाठी लागू केलेत, त्याचं कारण म्हणजे आधार कार्डाचे वापरून म्हणजे आधार कार्डाचा नंबर वापरून अनेक बँकेतील फसवणुकीच्या घटना वाढल्याने आता या ठिकाणी सरकारने सर्वात मोठे पाऊल उचलल्याचं पाहायला मिळतंय। एकदा का आधार कार्ड तुमचे बंद झाले तर त्या बँकेतील सर्व व्यवहार या ठिकाणी थांबत असतात। त्याचं कारण म्हणजे आधार कार्ड बँकेला लिंक असतं। वाढत्या फसवणुकीला आळा घालण्यासाठी सरकारच्या माध्यमातून आधार कार्डवर असे 3 नवीन नियम या ठिकाणी लागू केले आहेत, ज्याचं पालन करणं प्रत्येक बँकेच्या खातेदाराचं काम आहे असं सरकारच्या माध्यमातून आता सांगण्यात आले। त्यामुळे सर्वांनी आधार कार्डवर लागू करण्यात आलेले 3 नियम कोणकोणते आहेत लक्ष देऊन तुम्ही या ठिकाणी आता बघायचं आहे। 1 डिसेंबर पासून या नागरिकांची आधार कार्डची सेवा या ठिकाणी आपोआप या ठिकाणी बंद होणार आहे। देशातील 140 कोटी जनतेला सर्वात मोठा धक्का या ठिकाणी आता बसणार आहे। सरकारच्या माध्यमातून लाखो नागरिकांचे आधार कार्डची सुविधा या ठिकाणी बंद करण्याचा निर्णय सरकारच्या माध्यमातून घेतला जाणार आहे। त्यामुळे आधार कार्ड हे सगळ्यात महत्त्वाचं कागदपत्र असल्याने जे नागरिक याचे नियम पाळणार नाहीत तसेच यावरती काही कामे सुद्धा सरकारच्या माध्यमातून आता अर्जंटमध्ये तुम्हाला करायला सांगितलेत। त्यामुळे 1 डिसेंबर पासून आधार कार्डवर 3 नवे नियम या ठिकाणी जे लागू होत आहेत हे नियम तुम्हाला आता पाळावेच लागणार आहेत, नाहीतर तुमचे आधार कार्डची सुविधा बंद या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून आता करण्यात येणार आहे। याच आधार कार्डला तुमच्या बँकेचं खातं लिंक असतं आणि एकदा का आधार कार्डची सुविधा बंद झाली तर आधार कार्डला लिंक असणाऱ्या बँकेमधून तुम्हाला इथून पुढे व्यवहार आता करता येत नसतं, पैसे सुद्धा काढता येत नसतं आणि पैसे भरता देखील येत नसतं। त्यामुळे तुम्ही जर शेतकरी असाल, PM किसानचे पैसे या ठिकाणी या बँकेमध्ये येण्याची वाट बघत असाल तर त्याचे 2000 रुपये देखील आता बँकेमध्ये येणार नाहीत। त्याचं कारण म्हणजे बँकेच्या खात्याला तुमचं सुद्धा आधार कार्डवर त्या ठिकाणी लिंक असतं आणि आधार कार्डवरचे पैसे आता योजनांची येत असतात। त्यामुळे कोणकोणती कामे करायची आहेत आणि सरकारने का निर्णय घेतलाय आणि काय काय या ठिकाणी नियम लावलेत नक्की बघा। तुम्ही जर सरकारी पेन्शन घेत असाल तर पेन्शन येण्याची वाट बघत असाल तर ती पेन्शन सुद्धा आधार कार्डवरची ही कामे न केल्यास आता येणार नाही, कारण आधार कार्डवरच तुमची सुद्धा पेन्शन बँकेत येत असते। लाडकी बहीण योजनेचे पैसे बँकेत घेत असाल आणि आधार कार्ड बँकेला लिंक केलं असेल तर हे पैसे देखील बँकेच्या खात्यावरती जमा करण्यात येणार नाहीत। तुम्ही कोणतीही व्यक्ती असाल, महिला असाल, पुरुष असाल, जर तुमच्या बँकेचे खाते असेल आणि तुम्ही आधार कार्ड बँकेच्या खात्याला लिंक केला असेल तर तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या सूचना बँकेकडून आणि सरकारच्या माध्यमातून काय आलेत या ठिकाणी तुम्ही नक्की बघायचं आहे।
सरकारच्या माध्यमातून आता वाढलेल्या फसवणुका टाळण्यासाठी आणि या ठिकाणी बँकेमध्ये पेन्शनधारकांच्या पेन्शनमध्ये कोणतीही फ्रॉड होऊ नये, तसेच या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लाडक्या बहिणीचे पैसे या ठिकाणी व्यवस्थित यावेत, PM किसान, त्या ठिकाणी नमो शेतकरी योजना, पीक विम्याचे शेतकऱ्यांसाठी काय नियम या ठिकाणी आता बदलण्यात आलेत। आता सरकारच्या माध्यमातून अर्जंट सूचना या ठिकाणी सांगण्यात आल्या, कारण तुमच्या बँकेमध्ये आता ही महत्त्वाची कामे सुद्धा सरकारच्या माध्यमातून तुम्हाला अर्जंटमध्ये करायला सांगितले। जर तुम्ही कामे केली नाही तर कोणत्याही योजनेचे पैसे, कोणतीही पेन्शन, तसेच कोणत्याही त्या ठिकाणी आता व्यवहार त्या ठिकाणी बँकेचे तुम्हाला करता येणार नाहीत। त्याचं कारण म्हणजे आधार कार्ड बँक खात्याला लिंक असतं। वाढत्या फसवणुका टाळण्यासाठी सरकारने हा सर्वात मोठं या ठिकाणी पाऊल उचलल्याचं पाहायला मिळतंय। बघा, सर्वसामान्यांच्या फायद्याचा ठरणारा हा निर्णय सरकारने घेतला आहे। तुम्हाला काय काय कामे करायची आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बँकेच्या खात्याला आधार कार्ड लिंक असेल तर काय काय या ठिकाणी करायचं आहे नक्की पहा। 1 डिसेंबर पासून संपूर्ण देशभरामध्ये आधार कार्डवरती नवे 3 नियम या ठिकाणी लागू होत आहेत। दरवर्षी डिसेंबर महिन्यामध्ये सर्वात मोठे बदल या ठिकाणी दरवर्षी होत असतात, त्यामध्येच आता आधार कार्डच्या बाबतीत लागू होत आहेत 3 महत्त्वाचे नियम। या नियमाचे पालन न करणाऱ्या लोकांची आधार कार्डची सुविधा बंद करण्याचा निर्णय या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून आता घेतलेला आहे। 140 कोटी जनतेला मोठा धक्का बसणार आहे। मग आता यामध्ये पेन्शनधारक असतील, लाडक्या बहिणी असतील, शेतकरी असतील, ज्येष्ठ नागरिक असतील किंवा देशातील कोणत्याही बँकेत तुमचं जर खातं असेल आणि तुम्ही तुमच्या बँकेच्या खात्याला आधार क्रमांक या ठिकाणी आता जोडलेला असेल, तर तो नंबर लिंक केला असेल, तर तुम्हाला आता मोठ्या अडचणींना इथून पुढे सामना करावा लागणार आहे। कारण आधार कार्ड हे बँकेच्या खात्याला लिंक असतं, त्यामुळे प्रत्येक योजनांचे पैसे बँकेत आता येणार नाहीत। मग तुमची PM किसान योजना असू द्या किंवा कोणतीही योजना असू द्या, हे बँकेमध्ये तुमच्या पैसे येण्यासाठी इथून पुढे प्रॉब्लेम असणार आहे। तसेच तुम्ही पेन्शनधारक असाल किंवा ज्येष्ठ नागरिक असाल, तुमच्या कोणत्याही देशातील या ठिकाणी कोणत्याही ठिकाणी देशातील कोणत्याही बँकेमध्ये खातं असेल तर तुम्हाला आधार कार्ड हे बँकेला जोडलेलंच असतं। त्यामुळे तुमच्यासाठी अर्जंट सूचना सरकारच्या माध्यमातून आता या ठिकाणी सांगण्यात आली आहे। त्यामुळे सर्वांनी लक्ष देऊन बघा, आधार कार्डच्या बाबतीत कोणते नवे नियम या ठिकाणी लागू करण्यात आलेत। बघा, प्रत्येक व्यक्तीकडे आधार कार्ड हे आता 100% असतं। तुमच्याकडे पण आधार कार्ड नक्की असणार आहे। तुम्हाला आता सावधान व्हायचं आहे। या 3 नियमांचं पालन तुम्हाला आता नक्की करायचं आहे, अन्यथा तुमच्यावर कारवाई तर होणारच, वरून पुढील 5 वर्षांसाठी आधार कार्डची सेवा बंद करण्यात येणार आहे। एकदा का आधार कार्डची सेवा बंद झाली तर सर्व योजनांचे पैसे, पेन्शनचे पैसे बँकेत येण्यासाठी अडचण येणार आहे। आता बघा, सरकारने कडक नियम लागू केलेत, यामुळे पैसे येण्यासाठी बँकेत अडचण येत असल्याचं मोठी माहिती समोर येत आहे। कारण आधार कार्ड बँकेला या ठिकाणी जोडलेलं असतं आणि आधार कार्ड बंद झाले तर बँक खात्यामध्ये पैसे येणार नाहीत। यामध्ये आधार कार्डवर आता कोणते नवीन 3 नियम लागू करण्यात आले आहेत याची संपूर्ण डिटेल्स माहिती व्हिडिओमध्ये आम्ही आता सांगणार आहे, त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ पूर्ण बघा। आता बघा, आम्ही जे तुम्हाला आधार कार्डवर 3 नियम लागू केलेले सांगणार आहे त्याचे पालन तुम्ही नक्की करायचं आहे। आता या वर्षातील डिसेंबर महिन्यामध्ये सरकारने सर्वात मोठे बदल आता केले आहेत। तशाच प्रकारचा मोठा बदल आता आधार कार्ड धारकांना लागू केला आहे। जवळजवळ आता या ठिकाणी 90% आधार कार्ड धारकांना या ठिकाणी यामुळे आता प्रॉब्लेम येऊ शकतो। आधार कार्ड हे महत्त्वाचं डॉक्युमेंट आहे, त्याशिवाय आपलं कोणतंच काम या ठिकाणी पूर्ण होऊ शकत नाही। मित्रांनो, तुम्हाला तर माहितीच आहे, तहसीलदार कार्यालयापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत बँकेतील सर्व कामं कुठलेही असू द्या, तुम्हाला आधार कार्ड हे पहिल्यांदा लागतं। पहिल्यांदा तिथे तुम्हाला कोणत्याही ऑफिसमध्ये जावा, तिथे तुम्हाला विचारतात की आधार कार्ड आहे का, तुमचं आधार कार्ड आहे का असं विचारतात। तुमच्याजवळ जर आधार कार्डच नसेल तर तुमचं कोणतंही काम होत नाही। त्यामुळे आधार कार्डवरील 3 नियम या ठिकाणी तुम्ही समजून घ्या। तुम्ही जर बँकेतून पेन्शन घेत असाल आणि तुम्ही आधार कार्डवरील 3 नियम जर या ठिकाणी पाळले नाही तर तुम्हाला पेन्शन येण्यामध्ये इथून पुढे अडचण येऊ शकते। त्यामुळे जर नियम तुम्ही पाळले नाही तर तुमची पेन्शन येण्यामध्ये इथून पुढे अडचण येऊ शकते, हे तुम्ही लक्षात ठेवा। तसेच तुमच्या घरामध्ये लाडकी बहीण योजनेचे पैसे येत असतील, तुमचा हप्ता येण्यासाठी इथून पुढे अडचण येऊ शकते। तसेच तुम्ही शेतकरी असाल, PM किसान योजनेचा हप्ता येण्यासाठी जर आतुरतेने वाट बघत असाल तर यामध्ये सुद्धा तुम्हाला अडचण येऊ शकते। तुम्ही देशामध्ये कोणत्याही बँकेमध्ये आता त्या ठिकाणी अकाउंट उघडलं असेल आणि त्या खात्याला जर आधार कार्डचा नंबर जर तुम्ही लिंक केला असेल
तरी देखील तुम्हाला इथून पुढे मोठ्या अडचणींचा आता सामना करावा लागणार आहे। या ठिकाणी उदाहरण देतो, तुमच्या बँकेचं खातं स्टेट बँकेत असेल, महाराष्ट्र बँकेत खोललं असेल, पोस्टात खोललं असेल, एखादी एफडी केली असेल पोस्टात, त्या ठिकाणी आधार कार्ड जोडलं असेल, तसेच बँक ऑफ इंडियामध्ये खातं उघडून त्याला आधार कार्ड जोडलं असेल, तर तुम्हाला आता काय कामं करायची आहेत, त्या ठिकाणी काय प्रॉब्लेम येणार आहे नक्की बघा। आता बघा, या महत्त्वाच्या बँकामध्ये आधार जोडणी केलेली असेल तर आधार कार्डवर सरकारने या ठिकाणी 3 कडक नियम तुम्हाला आता लावले आहेत, हे पाळायला सरकारने सांगितलंय। बघा, आधार कार्ड हे प्रत्येक कामासाठी खूप महत्त्वाचं आहे। तुमच्याकडे नसेल तर कोणतंच काम होऊ शकत नाही। त्यामुळे सरकारच्या डोळ्यासमोर आता आधार कार्डच्या बाबतीत अनेक गोष्टी चुकीच्या उघडकीस येत आहेत, जसे की काही दिवसापासून आधार कार्डमध्ये होणाऱ्या फसवणुकीच्या घटना आता सरकारला समोर येत असल्याचं या ठिकाणी लक्षात येत आहे। आधार कार्डच्या बऱ्याच ठिकाणी आता आधार कार्ड हे आहे तर आपण बऱ्याच ठिकाणी देत असतो, आता अनेक लोक त्याचा गैरवापर करताना सरकारच्या निदर्शनास आले। अनेक ठिकाणी आधार कार्ड वापरून त्यामध्ये आता तुमच्या बँकेच्या खात्याला आधार कार्ड लिंक असल्यामुळे आधार कार्ड नंबर बँकेच्या खात्याला लिंक असतो, त्यामुळे योजनांचे पैसे या ठिकाणी आता तुम्हाला येणार नाहीत। पेन्शन असतील तुमचे, कोणतंही त्या ठिकाणी तुमचं आधारच्या बाबतीत काम असेल तर आधार कार्ड सेवेवरील 3 नियम न पाळल्यास ते काम इथून पुढे 1 डिसेंबर नंतर या ठिकाणी होऊ शकणार नाही। त्यामुळे सर्वांनी 3 नियम या ठिकाणी लक्षात ठेवायचा आहे। बघा या ठिकाणी काय काय सांगितलंय। आता बघा, बोटांचे ठसे, बघा बोटांचे ठसे जर तुम्ही आधार कार्ड काढताना या ठिकाणी बोटांचे ठसे जर तुम्ही आधार कार्ड काढताना आठवतंय का बघा, त्यावरती दिला आहे तर त्या बाबतीत त्या ठिकाणी नियम बदललेत, लक्ष देऊन बघा। बोटांचे ठसे अनेकदा बऱ्याच जणांची फसवणूक या ठिकाणी होऊ लागल्या। बोटांचे ठसे जे असतात तर ते आधार कार्ड काढताना तुम्ही नक्की या ठिकाणी दिलेलं आहे आणि या ठिकाणी यावरती चोरी होऊ लागल्या। फसवणारी लोक आता फसवणूक जी करतात ती म्हणजे तुमच्या बँकेतील पैसे काढून घेतात, त्यांच्या मोबाईलवर OTP देखील आता येत नाही। त्यामुळे हे नियम लक्षपूर्वक बघितला नाही तर कदाचित तुमच्या बँक खात्याला देखील आता इथून पुढे प्रॉब्लेम येणार आहे। त्यामुळे लक्ष देऊन बघा, त्यामुळे बँकेतील पैसे देखील आता काढता येणार नाही आणि भरता देखील येणार नाही, कारण आधार कार्डच बँकेला लिंक असतं। आता बघा, या ठिकाणी पैसे देखील आता काढता येणार नाही सांगितलंय। तसेच कोणत्याही योजना तुम्ही लाभ घेत असाल तर इथून पुढे तुम्हाला या ठिकाणी लाभ मिळणार नाही। तसेच मित्रांनो, पेन्शन बँकेमध्ये येण्यासाठी आधार कार्डवरचे नियम तुम्हाला पाळले नाही तर पेन्शन येण्यामध्ये अडचण येऊ शकते। तसेच अनेक अडचणींचा इथून पुढे तुम्हाला आता सामना या ठिकाणी करावा लागतो। त्यामुळे आधार कार्डवर लागू केलेले 3 नियम लक्षपूर्वक तुम्ही बघायचा आहे। पुढे तुम्हाला 3 नियम सांगणार आहे मित्रांनो। तुम्ही घेत असलेल्या योजनांचा लाभ देखील नियम न पाळण्यास आता बंद होऊ शकतो। त्यामुळे व्हिडिओमध्ये आधार कार्डच्या संदर्भात बदललेले 3 नियम या ठिकाणी आम्ही आता सांगत आहे। आधार कार्डची जी संस्था आहे तर तिचं नाव आहे UID आहे, जिच्या मार्फत संपूर्ण भारतीयांना आधार कार्ड हे दिलं जातं। तर त्यांच्या मार्फत एक तातडीची सूचना देखील आता सांगण्यात आल्या। आता ही सूचना म्हणजे आता न पाळणाऱ्या सूचना नागरिकांची आधार कार्डची सेवा बंद करण्यात येणार आहे। आता पहा, आयकर विभाग म्हणजेच वितरण पॅन कार्डचा अर्ज करण्यासाठी आधार कार्ड अर्ज नोंदणी क्रमांक यापुढे अजिबात या ठिकाणी विचार केला जाणार नाही। पूर्वी आयकर म्हणजेच इन्कम टॅक्स रिटर्न भरताना त्याचबरोबर पॅन कार्डला अर्ज करत असताना आधार कार्डचा अर्ज नोंदणी क्रमांक या ठिकाणी ग्राह्य धरला जायचा, पण आता डिसेंबर पासून हा त्या ठिकाणी ग्राह्य अजिबात धरला जाणार नाही। दुसरा नियम अत्यंत महत्त्वाचा आहे, तो सर्वांनी आता शेवटपर्यंत बघायचा आहे। आता बघा, दुसरा नियम सरकारच्या माध्यमातून आता या ठिकाणी सांगण्यात आला आहे। कोणता बघा, यामध्ये सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आले, आधार कार्डवर फसवणुकीच्या घटना, चोरीच्या घटना वाढत असल्याने सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आले, तुम्ही कोणत्याही कार्यक्रमाला जात असताना एकमेकांच्या हातामध्ये हात देऊ नका। बघा काय काय सूचना आलीत बघा। सरकारने सांगितले, तुम्ही कोणत्याही कार्यक्रमाला जात असताना अजिबात एकमेकाच्या हातामध्ये हात द्यायचे नाही, कारण या ठिकाणी हातांची बोटे जी असते त्यावर जी ठसे असतात तर ती आजकाल चोरली जात आहेत। ज्यावेळी आपण एकमेकांच्या हातामध्ये हात देतो त्यावेळी जर समोरचा व्यक्ती जर चोर असेल तर तुमच्या हाताच्या बोटाचे ठसे आता या ठिकाणी तो चिकटवून त्या ठिकाणी घेतो। तशा प्रकारे चोऱ्या आता होऊ लागलेत। त्यामुळे कोणाच्याही हातामध्ये हात देताना 10 वेळा विचार करा। तुम्ही कोणत्याही योजनेचे पैसे जर आता बँकेमध्ये घेत असतील तर बँकेला आधार कार्ड लिंक जर केला असेल तर ते आधार कार्ड काढून तुम्ही 10 वर्ष जर त्या ठिकाणी पूर्ण झाले असतील, म्हणजे 2015च्या आधी जर तुम्ही आधार कार्ड काढलेलं असेल तर त्यावरील जन्मतारीख जी आहे तर ती जन्माच्या दाखल्यावरती तीच आहे का एकदा तुम्ही व्यवस्थित त्या ठिकाणी चेक करायचं आहे। यामध्ये जर काही चुकीचं आढळलं तर तुम्हाला भविष्यात प्रॉब्लेम येऊ शकतो।
त्यामुळे आधार कार्ड अपडेट करणं महत्त्वाचं आहे असं सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आले। त्यानंतर शेवटची सूचना सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आल्या ती म्हणजे आधार कार्डाचं, पॅन कार्ड, बँकेचं पासबुक या महत्त्वाच्या कागदपत्रांचे झेरॉक्स जर तुम्ही कोणत्याही दुकानात झेरॉक्स या ठिकाणी काढत असाल तर आता झेरॉक्स काढत असाल तर तुम्हाला सावध राहायचं सरकारनं सांगितलंय। झेरॉक्सच्या दुकानात कागदपत्र जे झेरॉक्स तुम्ही काढायला देत असता तर त्या ठिकाणी सावध राहायचं सांगितलंय, कारण झेरॉक्सच्या दुकानामधून आजकाल कागदपत्रांची चोरी झाल्याचं स्पष्ट झालंय। त्यामुळे सरकारच्या माध्यमातून असं सांगण्यात आलंय की ओळखीचं झेरॉक्स दुकानाच्या मध्येच तुम्ही कागदपत्रे या ठिकाणी झेरॉक्स काढायचे आहेत। त्याचं कारण म्हणजे सर्व बँकेतील ही कागदपत्र असल्याने तुम्ही काळजी घ्यायची आहे। आधार कार्डच्या माध्यमातून खूप मोठ्या फसवणुका आता होऊ लागलेत, त्या फसवणुका होऊ नये म्हणून तुम्हाला काळजी घ्यायची आहे। काय करायचं आहे, आधार कार्ड वेबसाईटला तुम्हाला जायचं आहे गुगलवरती आणि त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला सर्च करायचं आहे की आधार कार्ड वापरून कोणी फसवणूक या ठिकाणी आता घेऊ नये म्हणून तुम्हाला आता गुगलवरती जाऊन आधार कार्ड लॉक करायचं आहे, जेणेकरून कोणतीही फसवणूक आता होणार नाही। ही महत्त्वाच्या सूचना सरकारच्या माध्यमातून आल्या आहेत। आधार कार्ड सर्वात महत्त्वाचं कागदपत्र असल्याने सरकारने काळजी घेण्याचं आवाहन या ठिकाणी केलेलं आहे। त्यामुळे तुम्हाला आधार कार्ड बद्दल इतर योजनांची माहिती पाहण्यासाठी आत्ताच आपल्या लाईफ चेंज मोटिवेशन या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा। धन्यवाद।